नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आताच्या घडीची मोठी बातमी. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सर्वात मोठी वाढ. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट संयुक्तपणे पाहण्याला सुरू करूया. पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगामध्ये मोठा दिलासा मिळणार आहे. कारण एकूण पेन्शनमध्ये मोठी वृद्धी होणार आहे. प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारमार्फत किमान पेन्शनमध्ये वाढ केली जाणार आहे. ही वाढ 16,740 रुपये इतकी होणार आहे. सदरची वाढ फीडबॅक फॅक्टरवर आधारित असणार आहे. पेन्शनमध्ये किती वाढ होणार? केंद्र सरकार पेन्शनधारकाच्या किमान पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्याचा विचार करत आहे. सध्या पेन्शनधारकांना किमान 9,000 इतकी पेन्शन मिळते. यामध्ये 16,740 इतकी वाढ केली जाणार आहे. यामुळे किमान पेन्शन वाढून 25,740 रुपये इतकी होण्याची शक्यता आहे. सदर वाढ ही फीडबॅक फॅक्टरवर आधारित असणार आहे. यामध्ये महागाई भत्ता देखील समावेश असणार आहे. यामुळे पेन्शनधारकांना नवीन आयोगामध्ये मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. नवीन निवृत्ती वेतन योजनेमध्ये देखील बदलांचे प्रस्ताव. नुकतेच केंद्र सरकारने सुरू केलेली यूपीएस पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना पूर्ण पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी किमान 25 वर्ष सेवा पूर्ण आवश्यक असेल, तर निवृत्त वेतनापूर्वीच्या शेवटच्या 12 महिन्यातील त्यांच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम इतकी पेन्शन म्हणून निश्चित केली जाईल. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक कमेंट करा आणि निश्चित नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.